नमस्कार. कोकण आपला असो यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. हे आमच्या गावचे झरिये गावाचे एक दैवत आहे श्री गांगोदेव. त्यांना वंदन करून मी सुरुवात करतो पहिल्या पुढची. गांगोदेव, श्री गांगोदेव आपली आशीर्वाद असू द्या. यांची माहिती म्हणजे हे आमच्या एक बाजूला नदी आहे, नदीच्या बाजूलाच आहे, खूप प्राचीन आहे. मी ह्यांची थोडीशी माहिती काढायचा प्रयत्न केला गावामध्ये की यांची उत्पत्ती कधी झाली किंवा यांची स्थापना कधी झाली. तर कोणालाच शक्यता माहिती नाही की कधी स्थापना झाली. त्यांची जुने जाणते असतील त्यांनासुद्धा माहिती नाही आहे. इथं आपण ही एक आमची विहीर आहे बाजूला, खाली दैवत आहे, मुलं खेळत आहेत. ही एक प्राचीन विहीर आहे पिंडीच्या आकाराची. त्याला पायरी आहेत खाली, पायऱ्या खाली जाऊ. स्वच्छ निखळ पाणी. ही मुलं वरून दगडी मारत आहेत. हे बघा, पूर्ण पुरातन काम आहे. म्हणजे चुना गोळ इथे जो वापर करून बांधलेली त्या काळी, अजिबात हललेलं नाही. एक दगडी पाणी भरलेले, छान निखळ पाणी, स्वच्छ पाणी आहे एकदम. मासे सुद्धा दिसतात तुम्हाला त्याच्यामध्ये. आता ही तसा पाऊस पडत जाईल तशी हे पाणी वरती 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 येत जाईल. तर ही विहीर कधी बांधली, कधी स्थापन झाली ह्याची सुद्धा माहिती नाही. खूप माहिती काढण्याचा प्रयत्न केला, कारण जेवढे आमचे वयस्कर आहेत त्यांना विचारलं, त्यांना माहिती नाही. म्हणजे खूप जुनी असावी, त्याच्यामागचा काय इतिहास आहे हे अद्याप कोणाला माहिती नाही. तसेच बघा बाजूला निसर्गरम्य आमचं गाव आहे. आम्ही सह्याद्रीच्या कड्यामध्ये आहोत. सध्या धुका आहे, त्याच्या मागे सह्याद्रीचा कडा आहे. पण वातावरण एकदम शांत असल्यामुळे हे बघा, हे आमचं घर आहे. मग बाजूला घर आहे, घराच्या बाजूलाच आमचं एक दैवत आहे. चला, ही छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.